सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा 2024 नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजेला अशोका व्हर्च्युअल हॉल, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया नाशिक लोकल केंद्र नाशिक येथे कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, दैनिक पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, OSD ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे OSD संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना सक्षम पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक व सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांनी मांडली. कार्यक्रमादरम्यान महिलांचे आरोग्य आणि समस्या या विषयावर बागुल हॉस्पिटलच्या संचालिका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ नलिनी बागुल यांच्या महिलांसाठी विशेष व्याख्यान पार पडले. सक्षम पोलीस टाइम्स हे वृत्तपत्र गेल्या 7 वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी व इतर सर्व स्तरात भरीव कार्य करीत असून गेल्या 6 वर्षात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात आयोजित केला जातो. यावर्षी देखील महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची निवड करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्काराच्या स्वरूपात मानाची पैठणी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच उपस्थित सर्व महिलांना कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. पुरस्कारप्राप्त महिलांची नावे पुढीलप्रमाणे: सौ उर्मिला सुभाषराव घारगे जीवनगौरव पुरस्कार सांगली, शोभाताई सुभाष पाटील जीवनगौरव पुरस्कार जळगाव, ॲडव्होकेट अलका मोरे पाटील महासचिव व कायदेशीर सल्लागार छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, मोनिका प्रितेश पाटील संचालिका वेदिका वेलफेअर फाउंडेशन वृद्धाश्रम नाशिक, सौ स्नेहल संदीप देव उद्योजिका सामाजिक कार्य नाशिक, डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी मनोरुग्ण सेवा धुळे, सौ भाग्यश्री सचिन गुजर काव्य व साहित्य क्षेत्र पुणे, मनीषा जुंदळे मुख्याध्यापिका क्रिएटिव्ह मिनी इंग्लिश मीडियम स्कूल, सुदर्शना रमेश त्रिगुणाईत पुणे अध्यक्षा इंग्लिश व मराठी मीडियम स्कूल महाराष्ट्र राज्य, वासंती दिदी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आध्यात्मिक क्षेत्र नाशिक, नीलम गोविंद पवार कला शिक्षक मुंबई, रोहिणी अजित वासावे उपअभियंता बांधकाम विभाग नाशिक कळवण, सरिता संजय बागुल संचालक शैक्षणिक संस्था नांदगाव, स्नेहल जाधव व्यवस्थापक गुरु गोविंद सिंग इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक, वैशाली केशवराव घरटे पोलीस कॉन्स्टेबल नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक, विजया वसावे पोलीस उपनिरीक्षक पाचोरा जिल्हा जळगाव, ज्योती कोकणी पोलीस उपनिरीक्षक नागपूर, प्रमिला खंडो आहिरे ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल नाशिक, मनीषा देवीदास मार्कंड माजी सरपंच बार्डी नांदगाव तालुका, सुवर्ता सुधाकर धिवरे गायन क्षेत्र बामखेडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार, नयना देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा नंदुरबार, राजश्री गावित जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार, वंदना रमेश पाटील मुख्याध्यापिका शैक्षणिक क्षेत्र शहादा, नयना किशोर पाटील प्राचार्य शैक्षणिक क्षेत्र शहादा, लीलावती रामचंद्र भट्टड ज्येष्ठ उद्योजिका व संस्थापिका प्रगती टेक्सटाईल नाशिक, ललिता ठाकूर लिपिक प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांचा यावेळी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर विलास पवार यांनी केले, तर आभार ज्योती रामोळे यांनी मानले. AB न्यूजसाठी विवेक कडवे नाशिक.